Hello and welcome to Code Gets Easy. सी प्रोग्रामिंग ट्युटोरियलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲरे. मी तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला आपण डेटा टाईप्सचा व्हिडिओ बघितला होता तेव्हा तिथे एक मेन्शन आलं होतं ॲरेचं की ॲरे हा एक सुद्धा डेटा टाईप आहे. त्याचं डिस्कशन आपण आज करणार आहोत. सगळ्यात आधी बघून घेऊया की ॲरे म्हणजे काय. ॲरे म्हणजे एक कलेक्शन असतं सिमिलर टाईपच्या व्हॅल्यूजचं किंवा सिमिलर टाईपच्या आयटमचं आणि ते कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर केलेलं असतं. ओके, थोडं टेक्निकल झालं आहे. थोडक्यात काय तर ज्या वेळेला आपण बघितलं होतं की व्हेरिएबल कसे डिक्लेअर करतात, डेटा टाईप काय असतात, तर एका व्हेरिएबलमध्ये तुम्हाला समजलं असेल की आपण एक व्हॅल्यू स्टोअर करून ठेवू शकतो. पण ॲरे हे कलेक्शन असतं. म्हणजे काय की तुम्ही एकाच डेटा टाईपचे भरपूरसे एलिमेंट किंवा भरपूरसे आयटम एकाच ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकता. त्याला म्हणतात ॲरे. म्हणजे थोडक्यात एक ही लिस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या एलिमेंट्स जे आहेत सेम टाईपचे ते स्टोअर करून ठेवू शकता. बेसिक डेटा टाईप तुम्हाला आठवत असतील, आपण शिकलो होतो इंटिजर आहे, कॅरेक्टर, डबल, फ्लोट, हे सगळे बेसिक डेटा टाईप आहेत. आणि त्याच्यापासून हा एक नवीन डेटा टाईप आपण बनवलेला आहे म्हणून याला म्हणतात डिराईव्ड डेटा टाईप. डिराईव्ड डेटा टाईप हे आपण डेटा टाईपच्या इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण डिराईव्ड टाईपसाठी एक सेपरेट इंट्रोडक्शन बनवणार आहोत आणि ते आज आपण बघतोय. जर तुम्ही बेसिक डेटा टाईपचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तुम्हाला देईन. म्हणजे तो आधी जाऊन बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तर मला वाटतं तुम्हाला ॲरे म्हणजे काय ते बेसिक कन्सेप्ट ते समजली असेल. आता ॲरेची आपल्याला गरज काय हे आपण इथे आता बघणार आहोत. तर आपण आधी एक एक्झाम्पल घेऊया किंवा एक सिनॅरिओ बघूया. समजा तुम्हाला युजरकडून 100 अंक किंवा 100 नंबर इनपुट घ्यायचे आहेत आणि त्या सगळ्यांचं ॲव्हरेज फाइंड आउट करायची ही तुमच्याकडे टास्क आहे किंवा हे तुमच्या प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. सी प्रोग्रॅमिंगमध्ये याबद्दल 2 मार्ग असणार आहेत. त्यातला पहिला आहे की 100 व्हेरिएबल आपण डिक्लेअर करून घेऊ शकतो इंटिजर टाईपचे आणि त्याच्यासाठी जे काही आपण युजरकडून इनपुट घेणार आहोत त्याच्यासाठी आपण 100 वेळा स्कॅनएफ लिहिणार आहोत. तुम्हाला माहिती असेल स्कॅनएफने आपण युजरकडून इनपुट घेतो आणि हे सगळं देऊन झाल्यानंतर आपण ते सगळे 100 व्हेरिएबल एकत्र करून एका ॲडिशनच्या व्हेरिएबलमध्ये त्यांना स्टोअर करून घेऊ. म्हणजे एक एक करून ते सगळे 100 व्हेरिएबल ॲड करून घेऊ आणि शेवटी त्यांची जी ॲडिशन आलेली असेल त्याला 100ने डिवाईड करून घेऊ, ज्याच्याने आपल्याला त्यांचं ॲव्हरेज मिळेल. हा झाला एक वे. पण जर आपण ॲरे यूज केला तर आपण काय करू शकतो तर तो आपला दुसरा वे. आपण एक सिंगल इंटिजर ॲरे डिफाईन करून घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये या सगळ्याच्या सगळ्या 100 व्हॅल्यू स्टोअर करून घेऊ शकतो आणि नंतर लूप तुम्हाला माहितीच आहेत, त्यातला आपण फॉर लूप वापरून किंवा कुठल्याही प्रकारचा एक लूप वापरून या ॲरेमधले सगळे एलिमेंट आपण एक 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 करून ॲड करत जाणार आहोत आणि शेवटी त्याचा ॲव्हरेज फाइंड आउट करू शकतो. नक्कीच तुम्हाला ह्या एक्झाम्पलवरून समजलं असेल की जर सेम टाईपचे सेम कॅटेगरीच्या आपल्या भरपूरशा गोष्टी एकत्र करायच्या आहेत किंवा एकत्र स्टोअर करायच्या असतील किंवा युजरकडून घ्यायच्या असतील तर सिंगल व्हेरिएबल वापरण्यापेक्षा तितके वेळा आपण एक ॲरे वापरू शकतो. अशा प्रकारचे जेव्हा आपल्याकडे प्रॉब्लेम असतील किंवा अशा प्रकारच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्यासाठी ॲरे आपण वापरतो. तुम्हाला समजलं असेल आता की ॲरे म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण कसा करू शकतो. पुढे आपण आता बघतोय ॲरेच्या प्रॉपर्टीज काय आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ॲरेमध्ये जे काही आपण एलिमेंट जेवढे स्टोअर करून घेऊ त्यातल्या प्रत्येक एलिमेंटला जो डेटा टाईप आपण यूज केलेला असेल ॲरेसाठी त्याची जी साईज असते मेमरीमधली ती अलोकेट होणार आहे. तुम्हाला लक्षात असेलच की आपण प्रत्येक डेटा टाईपसाठी एक स्पेसिफिक साईज असते मेमरीमध्ये स्टोअर करण्याची हे बघितलं होतं. एक्झाम्पल म्हणून मी सांगतो, इंटिजरसाठी आपला 4 बाईट लागत होत्या मेमरीमध्ये स्टोअर व्हायला. मग काय होणार आहे जर आपण इंटिजर टाईपचा एखादा ॲरे डिफाईन करून घेतला आणि त्याच्यामध्ये समजा 10 एलिमेंट आपण स्टोअर करतो आहे तर त्या प्रत्येक एलिमेंटला मेमरीमध्ये स्टोअर होण्यासाठी 4 बाईट ह्या लागतील आणि त्या जेव्हा आपण ॲरे डिक्लेअर करू तेव्हा अलोकेट होऊन राहणार आहेत. म्हणजेच 10 एलिमेंटच्या इंटिजर ॲरेसाठी किती टोटल लागणार आहेत तर 4 बाईट प्रत्येकाला, म्हणजेच 40 बाईट लागतील. ॲरेची पुढची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ॲरेमधले जे एलिमेंट असणार आहेत ते सगळे कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर होणार आहेत. त्याच्यामधला तो पहिला एलिमेंट असेल तो सगळ्यात लहान
मेमरी लोकेशनला स्टोअर होईल. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, समजा आपल्या हार्ड डिस्कमध्ये जी मेमरी किंवा जिथे आपण प्रोग्राम स्टोअर करतो ती जी मेमरी आहे त्याच्यामध्ये 100पर्यंतची लोकेशन सगळी फिल झालेली आहेत. मग आता ॲरे जेव्हा आपण क्रिएट करू तेव्हा तो स्टोअर व्हायला कुठून स्टार्ट होणार आहे, तर 101 पासून, मग पुढचं एलिमेंट, मग पुढचं एलिमेंट, असे कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये ते स्टोअर होत जाणार आहेत. आणि कंटिन्युअस हा इथे महत्त्वाचा शब्द आहे किंवा कॉन्टिजियस हा एक महत्त्वाचा शब्द आहे, कारण ते सलग सगळे स्टोअर होणार आहेत. एका लोकेशनला दुसऱ्याच लोकेशनला असं होत नाही. पुढची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे आपण ॲरेमधला कुठलाही एलिमेंट हा रँडमली ॲक्सेस करू शकतो. रँडमली ॲक्सेस करू शकतो म्हणजे काय, की असं नाही की तुम्हाला समजा 5व्या एलिमेंटपर्यंत जायचं आहे तर तुम्हाला 1, 2, 3, 4 ह्या सगळ्या एलिमेंटमधूनच जायला लागेल. आपण डायरेक्टली 5वं एलिमेंट घेऊ शकतो. आणि हे का पॉसिबल आहे, तर आपल्याला बेस मेमरी लोकेशन ॲरेचं आणि टोटल जो डेटा टाईप आपण घेतलेला आहे त्याची साईज किती आहे हे आधीच माहिती आहे. म्हणजेच तुम्हाला अजून एक मी एक्झाम्पल सांगतो. जसं की आत्ता आपण इथे बघितलं की इंटिजरला 4 बाईट लागतात. मग ज्या वेळेला इंटिजरचा ॲरे स्टोअर होईल त्यावेळेला त्याच्या प्रत्येक एलिमेंट हा 4-4 बाईटची व्हॅल्यू किंवा 4-4 बाईटची मेमरी ही अलोकेट करेल. समजा आपल्याकडे टोटल आत्तापर्यंत 100 बाईट ह्या स्टोअर करून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आपला ॲरे स्टोअर करायला घेतला. मग पहिला एलिमेंट कुठे स्टोअर होईल, तर 101व्या बाईटला तो स्टोअर होईल. आणि त्याची साईज किती असणार आहे पहिल्या एलिमेंटची, तर 4 बाईट, म्हणजेच 101 पासून 104पर्यंत ही त्याची साईज आहे. मग दुसरा एलिमेंट स्टार्ट करून होणार आहे तर 105 नंबरच्या बाईटपासून तो जाईल 108पर्यंत. तुम्हाला समजलं असेल की मी काय तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे, की ॲरेची साईज आपला किंवा ॲरेच्या एलिमेंटचं जे लोकेशन आहे ते आपण अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. आणि जर आपण हे लोकेशन असं फाइंड आउट केलं तर ॲरेमधला कुठलाही एलिमेंट आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण रिट्राईव्ह करून किंवा बघायला घेऊ शकतो. ओके, ह्या होत्या प्रॉपर्टी. आता आपण बघतोय की ॲरेचे ॲडव्हान्टेज काय आहेत किंवा त्याचा आपण का वापर करायचा. त्यातला पहिला ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे कोड ऑप्टिमायझेशन. सुरुवातीला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कोड ऑप्टिमायझेशन म्हणजे काय. कोड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आपला जो प्रोग्रॅम असतो त्याला आपण कोड म्हणतो. आणि तो ऑप्टिमाइज आपण करतो म्हणजे काय, की त्याचा जो परफॉर्मन्स असेल, समजा कोडला रन व्हायला एक थोडा वेळ लागत असेल, त्या वेळेमध्ये जर आपण तो वेळ जर आपण कमी करू शकलो प्रोग्रॅममध्ये थोडा चेंज करून, तर त्याला म्हणतात आपण कोड ऑप्टिमाइज केला. किंवा प्रोग्रॅम स्टोअर होण्यासाठी किंवा त्यातले ज्या गोष्टी आपण घेतल्यात त्या स्टोअर होण्यासाठी एक मेमरी लागते. आणि जर आपण प्रोग्रॅममध्ये थोडासा चेंज करून जर ती मेमरीची जी स्टोरेजसाठी आपल्याला स्पेस लागणार आहे ती जर कमी करू शकलो तर आपण म्हणतो की कोड आपण ऑप्टिमाइज केला. आता ॲरेचा इथे यूज कसा होणार आहे, तर ॲरे जर आपण वापरला, तसं मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला एक्झाम्पल सांगितलं होतं 100 नंबर स्टोअर करण्यासाठीचं, तर त्याच्यामुळे काय होईल की कोड जो आहे तो आपला खूप कमी लागेल. त्याच्यामुळे डेटा ॲक्सेस करण्यासाठी तो टोटल कोड लागणार आहे त्याची साईज ही कमी होणार आहे ॲरेमुळे. तसंच हे का होणार आहे, कारण आपण एकच ॲरे वापरतो आहे कितीही नंबरचे एलिमेंट स्टोअर करण्यासाठी. जसं की त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण 100 व्हेरिएबल वापरतो जर आपण ॲरे नाही वापरला तर. पण जर ॲरे वापरला तर आपल्याला एकच वापरायचं आहे, म्हणजे तेवढ्या 99 व्हेरिएबलची जी आपण कोड लिहिला होता तो सगळा कमी झाला. त्याच्यामुळे कोड हा ऑप्टिमाइज झाला. पुढचं ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे ईज ऑफ ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, तर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जो जातो किंवा ते आपण व्हिजिट करत जातो त्याला म्हणतात ट्रॅव्हर्सिंग. प्रोग्रॅमिंगमध्ये ट्रॅव्हर्सिंग ही कॉमन कन्सेप्ट आहे. तुम्हाला पुन्हा स्वतः बरेच वेळेला ऐकायला मिळेल आपल्या व्हिडिओजमध्ये ट्रॅव्हर्सिंग ही कन्सेप्ट. थोडक्यात काय की ॲरेचं आपण ट्रॅव्हर्सिंग कसं करू शकतो किंवा त्यातल्या प्रत्येक एलिमेंटला आपण व्हिजिट कसं करत जाऊ शकतो, तर मी तुम्हाला एक्झाम्पलला सांगितलं तसंच की आपण लूप वापरून हे करू शकतो, जे की व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये शक्य नव्हतं. आणि लूप वापरून आपण त्यातलं जे एलिमेंट आहेत ते सगळे एक एक व्हिजिट करत जाऊ शकतो की त्याच्यावर आपण ऑपरेशन कुठलं आपल्याला पाहिजे ते परफॉर्म करत जाऊ शकतो. म्हणून ॲरेमध्ये ट्रॅव्हर्सिंग हे इझी आहे. हे त्याचं दुसरं ॲडव्हान्टेज आहे. तिसरं ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे ईज ऑफ सॉर्टिंग. सॉर्टिंग म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. सॉर्टिंगमध्ये पुन्हा टाईप असतात, असेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग ऑर्डरने. सॉर्टिंग म्हणजे थोडक्यात आपण क्रम लावतो. क्रम म्हणजेच एकतर चढत्या क्रमाने सगळे नंबर किंवा जे काय एलिमेंट असतील ते लावू शकतो किंवा उतरत्या क्रमाने. ॲरेमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी सगळे नंबर मिळतात किंवा सगळे एलिमेंट मिळतात. त्याच्यामुळे सॉर्टिंग वगैरे ज्या ठिकाणी आपल्याला करायचं असेल तिथे ॲरे वापरणं हे जास्त ॲडव्हान्टेजियस आहे किंवा ॲरेचं हे
अजून एक ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे आपण ॲरेला खूप सिम्पल पद्धतीने किंवा छोट्या कोडमध्ये सॉर्ट करून घेऊ शकतो. चौथा ॲडव्हान्टेज आहे ॲरेचं ते म्हणजे रँडम ॲक्सेस. जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रॅव्हर्स करायला इझी आहे, तसंच त्याचं ॲक्सेससुद्धा इझी आहे. ॲक्सेस म्हणजे काय की आपण ॲरेमधला कुठला एलिमेंट कधीही बघायला घेऊ शकतो किंवा त्याच्यावर ऑपरेशन करू शकतो. हे असं गरजेचं नाही आहे की एक जर आपल्याला एलिमेंट कुठलं तरी मधलं काढायचं असेल ॲरेमधलं तर पहिली सगळी एलिमेंट आपल्याला बघत जावी लागतील. आपण कुठलं एलिमेंट कधीही काढू शकतो आणि त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला याच्या आधी थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेनसुद्धा केलं होतं. आणि ह्याचा आपण यूज कसा करतो तर ॲरे इंडेक्स वापरून. ॲरे इंडेक्स म्हणजे काय असतात ते आपण थोड्या पुढे बघणारच आहोत. की तुम्हाला मी एक आयडिया देऊन ठेवतो की ॲरेमधला जो प्रत्येक एलिमेंट असतो त्याला एक नंबर असाइन केला असतो, त्याला म्हणतात इंडेक्स. आणि ही इंडेक्स ही स्टार्ट 0 पासून होते. म्हणजेच काय की ॲरेमधला जो पहिला एलिमेंट असेल त्याला इंडेक्स किंवा त्याला जे लोकेशन आहे ते म्हणजे आपल्या प्रोग्रॅमिंगसाठी जे लोकेशन आहे ते असाइन होतं 0. आणि जो शेवटचा एलिमेंट असेल त्याला ॲरेची टोटल साईज -1. एक्झाम्पल म्हणून घ्या, जर आपण 10 एलिमेंटचा ॲरे स्टोअर केला तर त्यातला जो पहिलं एलिमेंट असेल त्याची जी इंडेक्स असेल ती आहे 0, पण जे 10वं एलिमेंट असेल त्याची इंडेक्स असेल 9. ओके, आता आपण ॲडव्हान्टेजेस बघितली, ॲरेची डिसॲडव्हान्टेजेससुद्धा बघून घेऊया. पहिलं डिसॲडव्हान्टेज आहे ॲरेचं ते म्हणजे ॲरेची साईज कितीही असली आणि ज्या वेळेला आपण ॲरे डिक्लेअर करतो त्यावेळेला आपलं त्याची साईज ही डिफाईन करून द्यावी लागते. आणि एकदा त्याची आपण साईज ही डिफाईन केली की त्याच्यापेक्षा जास्त आपण त्या ॲरेमध्ये स्टोअर करू शकत नाही. म्हणजेच ॲरे हा डायनेमिक नाही आहे, तो स्टॅटिक आहे, म्हणजे तो फिक्स आहे. म्हणजे सपोज आपण एक ॲरे डिक्लेअर करून घेतला ज्याची साईज आहे 4, तर आपण त्याच्यामध्ये 5 एलिमेंट स्टोअर करू शकत नाही. आपण त्याच्यामध्ये 4 किंवा 4पेक्षा कमी एलिमेंट स्टोअर करू शकतो, पण 5वं एलिमेंट आपण त्याला स्टोअर करू शकत नाही. हे त्याचं पहिलं डिसॲडव्हान्टेज आहे की तो ऑटोमॅटिक इन्क्रीज होत नाही आहे. पुढचं डिसॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे इन्सर्शन आणि डिलिशन, जे की आपण ॲरेमध्ये करू शकतो. इन्सर्शन म्हणजे ज्यावेळेला आपण एखादा एलिमेंट नवीन ॲड करतो ॲरेमध्ये, आणि डिलिशन म्हणजे एखादा एलिमेंट जे ॲरेमध्ये आहे ते आपण रिमूव्ह करतो. या दोन्ही गोष्टी या थोड्याशा प्रोग्रॅमॅटिक दृष्टीने किंवा ऑप्टिमायझेशनच्या दृष्टीने थोड्याशा कॉस्टली आहेत. ह्याचं कारण आहे की तुम्हाला मी मागाशी सांगितलं जसं की ॲरेमधलं प्रत्येक एलिमेंट हे एका स्पेसिफिक मेमरी लोकेशनला आपण कंटिन्यू स्टोअर करून घेतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण ॲरे डिक्लेअर केला त्याच वेळेला त्याला इनिशियलाइज केल्यानंतर लगेच त्याचे एलिमेंट त्या मेमरी लोकेशनला जाऊन बसणार आहेत. पण जर आपण त्यातला एखादा एलिमेंट डिलीट केलं तर काय होईल, तिथे एक गॅप निर्माण होईल. किंवा जर आपण अजून एक एलिमेंट ॲड करायला गेलो तर काय होईल, कंटिन्युअस मेमरी तर संपली, मग आता दुसऱ्या कुठल्या तरी मेमरी लोकेशन आपल्याला शोधायला लागेल. त्याच्यामुळे हे अजून एक डिसॲडव्हान्टेज आहे की मेमरीमध्ये गॅप राहू शकतात किंवा मेमरीचं जी कंटिन्युटी आहे ती ब्रेक होऊ शकते. ओके, तुम्हाला समजली असतील की ॲरेचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. आता आपण बघतोय की ॲरेला डिक्लेअर आपण कसा करायचं, म्हणजे थोडक्यात त्याला सिंटॅक्स अतिशय सोपा सिंटॅक्स आहे. जसं आपण व्हेरिएबल बघितलं होतं, इथे तुम्हाला समजेल की डेटा टाईप सुरुवातीला आपल्याला द्यावा लागतो, जसं आपण व्हेरिएबलला दिला होता. त्याच्यानंतर ॲरेचं इथे नाव दिलेलं आहे, जे काही तुम्हाला नाव टाईप करायचं असेल ते त्याला तेच रूल अप्लाय आहेत जे आपण व्हेरिएबलला बघितले होते. म्हणजे तुम्ही नंबरने स्टार्ट करू शकत नाही नाव, अंडरस्कोरने करू शकता किंवा कुठल्याही स्पेशल सिम्बॉलने करायचं नाही. असे थोडक्यात रूल आहेत, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजलेच असतील. तर ॲरेचं नाव घेऊन झाल्यानंतर पुढचं महत्त्वाचं जो चेंज आहे व्हेरिएबल आणि ॲरेमधलं तो इथे की आपण एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतो, ओपन करतो, त्याच्यामध्ये ॲरेची साईज देतो. आता ही साईज ही नंबरमध्ये असणार आहे, इंटिजर नंबरमध्ये, आणि ब्रॅकेट क्लोज केली. आणि शेवटी तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल की सीमध्ये आपण प्रत्येक स्टेटमेंट सेमीकोलनने एंड करतो, तो सेमीकोलन इथे कंपल्सरी आहे. हा झाला सिंटॅक्स. एक्झाम्पल बघूया त्याचं एक की इंटिजर इथे डेटा टाईप घेतलेला आहे, ग्रेड्स हे माझ्या ॲरेचं नाव आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 4 किंवा 4, म्हणजे ही ॲरेची साईज आहे. म्हणजेच काय की ग्रेड्स हा ॲरे त्याच्यामध्ये इंटिजर टाईपचे आपण 4 वेगवेगळे एलिमेंट स्टोअर करून घेऊ शकतो किंवा 4 एलिमेंट स्टोअर करू शकतो. वेगवेगळे असं मी म्हणणार नाही, तुम्हाला पाहिजे ते एलिमेंट तुम्ही स्टोअर करू शकता, फक्त त्याचा टाईप आहे तो इंटिजरच लागणार आहे. पुढचा आहे अजून एक एक्झाम्पल जिथे आपण कॅरेक्टर ॲरे बघतोय. कॅर हा इथे डेटा टाईप घेतलेला आहे, CH हे ॲरेचं नाव आहे आणि ब्रॅकेटमध्ये 2 म्हणजे 2 कॅरेक्टर टाईपचे एलिमेंट हा ॲरे स्टोअर करून घेऊ शकतो. ह्याला म्हणतात सिंगल डायमेन्शनल ॲरे
सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय थोडक्यात, की आपण एका डायमेन्शनमध्येच घेतो आहे. एक डायमेन्शन म्हणजे आत्तापुरतं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की इथे आपण एका लाईनमध्ये स्टोअर करू शकतो, टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर करत नाही. टेबलमध्ये कसं असतं की जिथे रोजसुद्धा असतात आणि कॉलमसुद्धा असतात, त्याचं डायमेन्शन हे 2 असतं. पण आपण आत्ता सिंगल डायमेन्शन ॲरे बघतो आहे. डिफरंट डायमेन्शनचे ॲरे आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. आत्तापर्यंत हा सिंगल डायमेन्शनचा सोपा सिंटॅक्स लक्षात ठेवा. पुढे आहे ॲरेला इनिशियलाइज कसं करायचं. डिक्लरेशन तर आपण बघितलं की ॲरे आपण डिक्लेअर कसा करून घेतो मेमरीमध्ये किंवा आपल्या प्रोग्रॅममध्ये. आता त्याला व्हॅल्यू कशा असाइन करायच्या ते इथे आपण बघतो आहे. तर सगळ्यात सोपं वे आहे ॲरेला एलिमेंट असाइन करण्याचा किंवा व्हॅल्यू असाइन करण्याचा, तो म्हणजे आपण त्याची इंडेक्स किंवा सबस्क्रिप्ट वापरू शकतो. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की इंडेक्स म्हणजे काय असतं, की प्रोग्रॅमपुरतं त्या ॲरेमधल्या प्रत्येक व्हॅल्यूचं लोकेशन काय आहे हे त्याला म्हणतो आपण इंडेक्स. जसं की पहिली इंडेक्स काय असते 0. या 0 इंडेक्समध्ये आपण व्हॅल्यू डायरेक्टली असाइन करून ठेवू शकतो. म्हणजे जर आपला ग्रेड्स या ॲरेच्या पहिला एलिमेंट स्टोअर करून घ्यायचा असेल तर आपण काय करू, ग्रेड्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 आणि त्याला आपण व्हॅल्यू असाइन करू शकतो. किंवा जर आपल्याला ह्या ॲरेमधलं पहिलं एलिमेंट जर बघायचं असेल काय, तर आपण प्रोग्राममध्ये ग्रेड्स इन ब्रॅकेट 0 लिहू आणि त्याच्याने आपलं पहिलं एलिमेंट काय आहे ॲरेमधलं ते दिसू शकतं. एक्झाम्पल खाली आपण बघूया की समजा आपला ग्रेड्स 0 म्हणजेच ग्रेड्स या ॲरेच्या पहिल्या एलिमेंटला जर 20 ही व्हॅल्यू असाइन करायची तर थोडक्यात आपण कसं करू शकतो, ग्रेड्स ब्रॅकेटमध्ये 0 जी त्याची इंडेक्स आहे पहिल्या एलिमेंटची इक्वल टू 20 म्हणजे पहिल्या ठिकाणी 20 ही व्हॅल्यू जाऊन बसणार आहे. दुसरं एक्झाम्पल आहे ग्रेड्स इन ब्रॅकेट 3 आणि इक्वल टू 30 म्हणजे त्याच्या चौथ्या लोकेशनला 30 ही व्हॅल्यू बसणार आहे, जे याचं लास्ट लोकेशन आहे. तर मी लास्ट लोकेशन इथे का म्हणतो, कारण इथे साईज बघा ॲरेची आपण काय घेतलेली आहे 4, म्हणजे याच्यामध्ये किती इंडेक्स राहू शकतात 4, आणि त्या कुठल्या कुठल्या असणार आहेत, पहिली 0, दुसरी 1, तिसरी 2 आणि चौथी 3. त्याच्यामुळे 3 ही याची शेवटची इंडेक्स आहे, म्हणजेच हे त्याचं लास्ट एलिमेंट स्टोअर झालं. अशाच आपण सगळ्या व्हॅल्यू ॲड करून घेतल्या की हा ॲरे आपला कसा दिसणार आहे, तर या फॉर्मॅटमध्ये की ग्रेड्स 0ला म्हणजेच पहिल्या लोकेशनला व्हॅल्यू आली आहे 20, पहिल्याला म्हणजे दुसऱ्या लोकेशन म्हणजेच इंडेक्स 1ला सपोज आपण 50 टाकलं, इंडेक्स 2ला म्हणजेच तिसऱ्या लोकेशनला सपोज 43 टाकलं आणि लास्ट लोकेशनला म्हणजेच थर्ड इंडेक्सला आपण टाकलं इथे 30. तर हा ॲरे आपला अशा प्रकारे दिसू शकतो. पुन्हा ह्या व्हॅल्यू जर तुम्हाला बाहेर काढायचे असतील किंवा बघायचे असतील तर तुम्ही काय कराल, प्रिंटमध्ये किंवा तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आपण ग्रेड 0 हे घेऊ शकतो, म्हणजे तुम्हाला 20 ही व्हॅल्यू रिटर्न मिळणार आहे. हे होतं इनिशियलायझेशन. अजून सुद्धा फॉर्मॅट आहे इनिशियलायझेशनचा. आता तुम्ही म्हणाल की ॲरे डिक्लेअर करतानाच आपण त्याला व्हॅल्यू देऊ शकतो का, तर आपण तशीसुद्धा व्हॅल्यू देऊ शकतो. त्याचा आपण इथे एक्झाम्पल बघूया की इथे जसा आपण ग्रेड्स ॲरे घेतला होता, तो जेव्हा आपण डिक्लेअर केला म्हणजे इंटिजर ग्रेड्स आणि ब्रॅकेटमध्ये 4ची तिची साईज दिली आहे, त्याच वेळेला आपण इक्वल टू देऊन कर्ली ब्रॅकेट्समध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण त्याला साईज देतो ती आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये देतो, पण जर आपण डायरेक्टली त्याला व्हॅल्यू असाइन करणार असो इक्वल टू देऊन, तर त्या व्हॅल्यू देताना आपल्याला कर्ली ब्रॅकेट वापरावे लागतात. आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये कंटिन्युअसली आपण जेवढ्या व्हॅल्यू द्यायच्या आहेत किंवा जेवढी त्याची साईज आहे तेवढ्या व्हॅल्यू देऊ शकतो. जसं की इथे दिलेलं आहे 20, 50, 43 आणि 30. आता ॲरेमधल्या प्रत्येक लोकेशनला म्हणजे 0th इंडेक्सला 20 बसेल, फर्स्ट इंडेक्सला किंवा इंडेक्स 1ला 50, इंडेक्स 2ला 43 किंवा 43 आणि लास्टला 30 अशा व्हॅल्यू असाइन होतील. अजून एक मेथड आहे ॲरेला डायरेक्टली व्हॅल्यू इनिशियलाइज करण्याची, ती म्हणजे आपण साईज जिथे देतो आहे ते आपण स्किप करू शकतो. म्हणजे इथे बघा इंटिजर ग्रेड्स, एम्प्टी ब्रॅकेट इथे घेतलेले आहेत, पण ब्रॅकेट देणं हे गरजेचंच आहे, कारण जर ब्रॅकेट नाही दिलं तर आपण हा इंटिजर व्हेरिएबल होणार आहे साधा, पण जर आपण ब्रॅकेट दिल्या तरच त्याला आपण ॲरे म्हणतो. त्याच्यामुळे ब्रॅकेट हे गरजेचं आहे. आणि इक्वल टू पुन्हा सेम कर्ली ब्रॅकेटमध्ये 4 व्हॅल्यू. आता याचा अर्थ काय होणार आहे, सी प्रोग्रामिंगला इथं हे समजणार आहे की हा एक इंटिजर टाईपचा ॲरे, त्याच्यामध्ये 4 एलिमेंट आपण टाकले म्हणजे त्याची व्हॅल्यू किंवा त्याची साईज काय झाली तर 4, हे ऑटोमॅटिक. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एम्प्टी ॲरे डायरेक्टली डिफाईन असा करून घेऊ शकत नाही. जर तुम्ही त्याला व्हॅल्यू असाइन करणार असाल तर तुम्ही असा डिफाईन करा तर चालेल, पण जर तुम्ही सिंगल तो डिफाईन करणार असाल तर तो साईजसहितच डिफाईन करावा लागतो. ओके. अनइनिशियलाइज्ड ॲरे जो असतो त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असतात. जसं की
जर मी इथे एक ॲरे डिफाईन करून घेतला, डिक्लेअर करून घेतला इंटिजर ग्रेड्स 4 आणि त्याला कधी व्हॅल्यू असाइनच नाही केली तर काय होईल? तुम्हाला वाटेल की त्याला तो ॲरे एम्प्टी आहे किंवा त्याच्यामध्ये व्हॅल्यूज नाही आहे, तर तिथे काहीतरी गार्बेज व्हॅल्यू होती. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे काय? तर कुठलीही रँडमली एखादी व्हॅल्यू तिथे ऑटोमॅटिकली जाऊन असाईन होईल, ती आपण मॅन्युअली केली नसेल तरीसुद्धा. ओके, हे एक तुम्ही सीचा ड्रॉबॅक म्हणू शकता किंवा एक प्रोग्रॅमिंगचा हा एक ड्रॉबॅक असतो की त्याच्यामध्ये जर तुम्ही डिफाईनच नाही केली व्हॅल्यू तर किंवा इनिशियलाइजच नाही केली तर त्याला गार्बेज व्हॅल्यू बसू शकते. ही एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही यूज करणार असाल तेव्हाच ॲरे डिफाईन करून घ्या. जर करणार नसेल तर ॲरे डिफाईन करू नका, नाहीतर तिथे गार्बेज व्हॅल्यू उगाच जाऊन असाईन होणार आहे. पुढे आपण आता बघतोय की ॲक्सेस एलिमेंट्स आउट ऑफ इट्स बाउंड. आता हा एक प्रकारचा एरर आहे जो आपल्याला येऊ शकतो किंवा कधी कधी तो येतसुद्धा नाही. हा कधी येतो किंवा तो कसा एलिमिनेट करायचा ते आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. समजा आपण 10 एलिमेंटचा एक ॲरे डिफाईन केला, जसं की इथे तुम्हाला दिसतं आहे की इंटिजर ग्रेड्स आणि त्याला साईज दिली आहे 10. त्याच्यानंतर आपण त्यातले जे एलिमेंट आहेत ते आपण कसे ॲक्सेस करू शकतो? जर आपला पहिला एलिमेंट काढायचा आहे तर ग्रेड्स 0ने, जर आपला 10वा एलिमेंट काढायचं आहे तर ग्रेड्स 9ने, जर 5वा एलिमेंट काढायचा असेल तर काय होईल? ग्रेड्स 4, कारण 5व्यासाठी आपण 4 इंडेक्स वापरणार आहोत. तर अशा प्रकारे जेवढे यातले एलिमेंट आहेत तेवढ्यासाठीच्या व्हॅल्यू आपण अशा काढू शकतो. पण सपोज चुकून तुम्ही असा सिंटॅक्स लिहिला तर ग्रेड्स 11, तर काय होईल? आता ह्या ॲरेची साईज तर 11 नाही आहे किंवा 12 नाही, कारण आपण 11 काढतो आहे म्हणजे त्याची साईज ही 12 असली पाहिजे, तेवढी नाही आहे. मग त्याच्यामुळे त्यातलं ते एलिमेंट आहे ते अवेलेबलच नाही आहे ॲरेमध्ये तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी किंवा तुमच्या यूजसाठी. आता याच्यामुळे अनएक्सपेक्टेड आउटपुट येऊ शकतं, म्हणजे जे आउटपुट बरोबर नाही किंवा रॉंग आउटपुट आहे ते येऊ शकतं आणि याचं बिहेवियर हे अनडिफाईंड असतं. आता इथे एक प्रॉब्लेम आहे किंवा एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, ती म्हणजे असं केल्यामुळे कधीकधी तुम्हाला एरर येईल, कधीकधी तुम्हाला एरर येणार नाही, पण जो आउटपुट आहे प्रोग्रॅमचं ते रॉंग दिसेल. आता कधीकधी येईल आणि कधीकधी नाही येणार असं मी का म्हणतो आहे? कारण जर त्याला काहीतरी गार्बेज व्हॅल्यू चुकून असाईन झाली साईजच्या बाहेर जाऊनसुद्धा तर तुम्हाला एरर येणार नाही, कारण ती अस्तित्वात असेल मेमरीमध्ये. पण जर त्याला असाईन नाही झाली ऑटोमॅटिकली रॉंग व्हॅल्यू तर आपली साईजच तेवढी नाही म्हणून तुम्हाला एरर येऊ शकतो. त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेवढी ॲरेची साईज आहे त्याच्या बाहेर जाऊन, म्हणजे त्याच्या बाउंड्सच्या बाहेर जाऊन कुठलीही गोष्ट ॲक्सेस करायला त्याला इंडेक्स देऊ नका. त्यानंतर आता आपण बघतो ॲरेचं एक एक्झाम्पल, आणि त्या एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहोत सॉर्टिंग आणि त्याचा आउटपुट. एक्झाम्पलसाठी आपण एक ॲरे घेऊया, त्याच्यामध्ये ॲरेचं नाव आहे नंबर, इंटिजर टाईपचा ॲरे, आणि त्याला आपण 5 साईज दिली आहे. त्याच्यामध्ये 5 एलिमेंट आहेत, 25, 67, 7, 245 आणि 83. आणि आपण ज्या वेळेला याच्यावर सॉर्टिंग अप्लाय करू तेव्हा काय होणार आहे? तर आपल्याला असा आउटपुट मिळणार आहे ज्याच्यामध्ये नंबर हे सॉर्टेड असतील. आणि कसे मिळणार आहेत ते? 7, 25, 67, 83, 245 जर आपण असेंडिंग केलं तर, आणि 245, 83, 67, 25 आणि 7 जर आपण डिसेंडिंग ऑर्डरने प्रिंट केलेलं असेल तर. ओके, इथे तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल ॲरे काय असतो, ॲरेचा आपण वापर का करतो, ॲरेमध्ये आपण व्हॅल्यू कशा स्टोअर करू शकतो, त्याला डिक्लेअर कसा करायचा, त्याचे रूल्स काय आहेत, त्याचा वापर आपण कुठल्या कुठल्या टाईपमध्ये करू शकतो. तर हे होतं बेसिक इंट्रोडक्शन ॲरेचं. ह्याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ॲरेची वेगवेगळी एक्झाम्पल्स बघणार आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे सॉर्टिंग बघणार आहोत. हां, मी आत्ता तुम्हाला जे बबल सॉर्ट इथे दाखवलं आहे त्याचा प्रोग्रॅम अजून दाखवलं नाही आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरे सॉर्टिंग करण्यासाठी प्रोग्रॅम कसा लिहायचा ते सुद्धा बघणार आहोत, जिथे तुम्हाला प्रोग्रॅमॅटिकली ॲरे डिफाईन कसा करायचा किंवा त्याचं इनपुट कसं घ्यायचं हे सगळं समजणार आहे. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. ॲरे म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ शेअर करा, तुम्हाला हे नॉलेज जर बाकीच्यांबरोबरसुद्धा शेअर करायचं असेल तर. आणि आपण आता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. Thank you for watching. Subscribe for more and please do like, comment and share.